विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आजपासून अंतिम आठवडा प्रस्तावाला सुरुवात। कायदा सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, रखडलेल्या धान्य खरेदीसह पुरवणी मागण्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। विरोधी पक्षनेते पदाची घोषणा हिवाळी अधिवेशनातही नाहीच। अध्यक्ष आणि सभापतींकडून या अधिवेशनातही निर्णय होणार नसल्याची माहिती। भाजपसोबत शिवसेनेचाही नवाब मलिक यांना विरोध। भाजपनं निर्णय घेतला तर नैसर्गिक युती म्हणून समर्थन करणं आमची जबाबदारी। एबीपी माझाच्या 0 अवरमध्ये मांडली भूमिका। मुंबईतली 45,000 खारफुटीची झाडं तोडण्यास हायकोर्टाची मंजुरी। वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या कोस्टल रोडसाठी तोडली जाणार खारफुटीची झाडं। तोडलेल्या झाडांच्या बदल्यामध्ये तिप्पट झाडं महापालिका लावणार असा पालिकेचा दावा। माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार। लातूर शहराजवळच्या वरवंटी शिवारामधल्या शेतात पार पडणार अंत्यविधी। अनेक दिग्गज नेते अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार। राज्यात अपात्र लाडक्या बहिणींनी 165 कोटींना लुबाडलं। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंची कबुली। 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याचा निर्धार। नाशिकच्या तपोवनमधल्या वृक्षतोडीवर ठाम असलेल्या राज्य सरकारला मोठा दणका। 15 जानेवारीपर्यंत निर्णयाला स्थगिती। राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय। देशभरात 2027 मध्ये जनगणना होणार। केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय। 2 टप्प्यात जनगणना होणार असल्याची माहिती।